मानसी गवंडे ब्लॉग मध्ये। आणि आज आहे महाशिवरात्र आणि आपण जाणार आहोत संध्याकाळी देवळात। पण आता मी तुम्हाला देवळात घेऊन जाणार आहे कारण आपला दादूचं भजन चालू आहे तिकडे आणि खूप छान प्रकारे भजन दादूसने केलेलं आहे आणि खूप गर्दी आहे। मी तर आपण जाऊन तुम्ही पहा ती केवढी गर्दी आहे तिकडे ती। आणि तिथून आल्यावरती आपण खिचडी खायची आहे। मुलांना काय खिचडी द्यायची ना मंजिरी? हो। चलो चला मंथनला घेऊन चाललेली। चल मंथन, मंथन आजी काकाचं भजन चालू आहे ना। एवढं आम्हाला देऊळ ना जवळ आहे पण आम्हाला संध्याकाळी जाणार आहे कारण देवाची पूजा करत राहिली मी, मुलांचा नाश्ता। सेवा ही अशीच घडत राहो। सकाळी किती पासून? सकाळी किती वाजता? 4 वाजल्यापासून। काशी विश्वनाथ महाराज की किती वाजल्यापासून प्रल्हाद? सकाळी 7 वाजल्यापासून आलाय? कामावर गेला नाही? अभिषेक झाला मंडळाचा, त्यापासून ही जी लाईन आहे ही लाईन रस्त्यापर्यंत गेलेली आहे। ओके, खूप बरंच 8 दिवस मेहनत केली आहे, खूप छान सप्ताह केला, सप्ताह होता, काल समाप्त झाला, सत्याची पूजा झाली। चलो एक सेवा म्हणून आपण करतोय, बारी करतोस। बाबांच्या चरणी पायी चालत जाणाऱ्या मानसी गवंडे, लक्षात ठेव, मानसी गवंडे या कॅसेटच्या माध्यमातून या संगीत प्रकाराच्या माध्यमातून नाव काय तुझं चॅनलचं? सोमची मम्मी होतो, सोमचं आडनाव नाही माहिती तुला? मानसी गवंडे संगीत भजन हा प्रकार ओम श्री साई भजन मंडळ गेली 12 वर्ष त्या कांजूर गावातून निर्माण झालेले साई भजन मुंबई, ठाणे, नवी मुंबई या तुम्हाला बघितलं मी कधी आलात? ओके चला। आणि त्याचे संयोजक अजित कदम ही मुलं आपल्या खांद्यावर घेऊन म्हणतात कसं वाटलं? संध्याकाळी आपण जायचंय पाया पडायला। शेवटी मी घरी आले आता। चला, चाळ बघ अशी शांत आहे।
दादूचं भजन शेवटी मी घेतलेलं आहे. हाय हाय काय हाय, पप्पाचं भजन चालून तुम्ही इथे काय करताय? ओके, जायचं ना ऐकायला. ओके, इकडे बघ बायकोजी बसली बघते वाकून. बाय 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 बाय. गो अनगा, दादूचं शूटिंग घेऊन आली. आज आहे महाशिवरात्र. मी देवळात जाऊन आले आणि यांनी मला आवाज दिला तर यांच्यावरती कठोर परीक्षा आली जेवण बनवायची. का हो भाऊ, या नूतनने नंबर लावलेला आहे. मस्त टायमिंग वर जेवण तुम्हाला बनवायला येतं. तुम्हाला काय अभ्यास अभ्यास अभ्यास? मम्मी कुठे? गो मीनाक्षी. पहिला ऍक्शन आ. ओ बाई, देवात जाऊन आली. नाही, देवात संध्याकाळ पाया पडायला. शूटिंग घ्यायला गेली दिवसाची. एवढं जवळ मंदिर आपलं. आपल्या मंदिर नाव काय सांग? काशी विश्वनाथ. ओके, नशी पाठ आहे तुझं. मग आज काय बनवलंय? फोडणीचा भात. उपास नसल्यामुळे तू बोलली उपास करते म्हणून. करते नाही बोलली, तुम्हाला राजगिराची पुरी करून देते बोलली. हा, ते संध्याकाळी. त्याला सकाळी दिलाय भाजी चपातीचा डब्बा. संध्याकाळी खाणार आहे मी. आता साबुदाण्याची खिचडी खाणार आहे. कन्फ्यूज. बाय बाय, चलो बाय, चलो. खिचडी माझी धनश्री बनवणार आहे. धनु, तो ऍडजस्ट फॅन तरी बंद कर. नो डिस्टर्बिंग. हे भांडी साईडला कर, उडेल. फास्ट गॅसवर बटाटा तळायचं धनश्री. हो ग, करते मी तुझा. कर. आणि मला खिचडी खायला घालायची आज. तुम्ही बोलता ना मम्मी चमचमीत टेस्टी असं तसं. जर तू आज खिचडी चांगली नाही बनवलीस तर मग तू पर कधी बोलायचं नाही की मम्मी असं बनव. इकडे चल, फास्ट गॅस कर, स्लो गॅसवर करायचा नाहीये. आणि जर तेल कडकडीत तापायला द्यायचं होतं. इकडे एसी वाले आलेत, त्याची रिपेअरिंग करून गेले. मंजिरी काय आलं? कंटाळते बघ, अशी कंटाळली आहे. उपास लागलाय. बहिणीने टेस्टिंग आहे ते बटाटा. तुला एक टीप देऊ मी धनश्री, यात थोडंसं मीठ टाक. हा, वरून टाक ना. असं फास्ट ठेव गॅस. गॅस बारीक करू नको आणि पत्र बसू नकोस. व्यवस्थित त्याला नॉर्मली मीठ टाक. हा, तुला कळत नाही, टाक ना. हा, टाक. धनश्रीचं काय आलं, मध्ये सोडून गेले खिचडी बनवायची. मध्ये मध्ये आता तुम्ही सांगा, ही बनवत होती, हे मस्त भाजलं नाही छान. हे तूप आणि तेल थोडं मिक्स केलं कारण हिला तुपाची खिचडी नको आहे. आणि इकडे ना याच्यात बघा कूट आहे का शेंगदाण्याचा. मग तुला मी हिला फक्त सांगितलं की कूट बनवते आणि देते, तर चिडली आणि घरी गेली. तोंड चेहरा दाखव. हां, आता मिक्सरला कूट लावून घे आणि टाक. केलं नाही तो पण ते घाल ना, फोडणी होऊन जाईल. कूट करायला काय, भाजायलाच वेळ लागतो ना. ती हवा आता थंड येते बा, आता नॅचरल ना. आता तिला कूट करून दे ना तिला. आ, तू काय करणार आहे? एक खिचडी करायला एक तास आपल्याला रील करायची आहे पूजा. हा, ती करणार. जा जसं जा, पटकन मिक्सर लावून दिलं ते. नाही, तू करायचं जेवण. जेवण उपासाचं जेवण आहे. याची कढी केली आहे. म्हणजे हळद टाक, उपासाला हळद चालत नाही ना, म्हणून हळद नाही टाकली. इथे वऱ्याचा भात बनवलाय, बनवलाय, चटणी, आणि ते पुऱ्या बनवणार आणि बटाट्याची भाजी. पोरींचा उपवास आहे आणि माझा उद्या पण उपवास आहे. आज महाशिवरात्र बुधवार आलाय, माझा गुरुवारचा उपवास असतो. म्हणून हे सगळं रामराज्य बनवलेलं आहे. कारण पोरं उपवास राहणार नाही दिवसभर. सकाळपासून मुलांनी माझ्या काही नाही खाल्लंय, म्हणून आता त्यांना हे बनवलंय. पोरांचा बाण आहे. खास व्यक्तीसाठी तुम्ही हे जेवण एवढी मेहनत करताय. कोणासाठी? रोहनसाठी. रोहनसाठी. हा, मग एवढं वर्ष मला ताईने जायची मी जेवायला. मी कधी नाही केलंय असं ताकाची कढी बिडी. बाकीचं सगळं जेवण मी बनवते. नॉनव्हेज बनवते, तुमचं व्हेज पण बनवेल. पण उपवासाचं जेवण बनवायचं म्हणजे डोक्याला शॉर्ट असतो माझ्या. आणि तो माझा पोरगा टेस्टी खाणार आहे, आमच्या आवून सारखा.
काय पूजा हम्म. अजून देवळात जायचं आपल्याला. हो चल चल. हो चल. सकाळी मी देवळात जाऊन आली होती पण पप्पा पोरांना घेऊन जाईल. चल, दर्शन घेऊया. चल. आमचे पप्पा नाही कामावरून आलेत ते आता. धनु धनु आता नको पटापट. या पुढे. अगरबत्ती बाहेर बाहेर अगरबत्ती बाहेर. जा पाया पड. मंजेरी तिथे हॅड जा ना. चला चला या. या पुढे, या पुढे. घे प्रसाद. लॉगिंग मानसी गवंडे सर्च मारा. वीडियो में आंटी चैनल का नाम मानसी गवंडे. दर मंजिरी एक ब्लॉगर सकाळी पण दाखवलं होतं की देवदर्शन किती गर्दी होती आणि कसं भजन मस्त भारी झालं होतं. आणि मी आता पुन्हा दर्शनाला आली होती. खूप छान आजचा दिवस गेला. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. मी इथे बेबी आहे ना. खूप छान व्हिडिओ. खूप बरं वाटतं असं भेटलं. तुम्ही खूप मजा वाटते. ये कळते आपण पावडर खायला पण फोटो आहे. हां हां. थँक्यू.